तर आज इथे नमाज पडत ज्यावेळेस होत होती त्यावेळेस एक पॅलेस्टाईनचा झेंडा घेणे एक युवक जो आहे तो सगळ्या लाईनी क्रॉस करून सुरुवातीपर्यंत पोहोचला. काय म्हणतो पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन? अतिशय संतापजनक घटना आहे आणि वारंवार या होतच असतात. एका समाजाच्या एका तरुणाने पॅलेस्टाईनचा झेंडा फिरवत ईदच्या नमाजानंतर ही अतिशय संतापजनक घटना आहे. त्याचं कारणच आहे झेंडाच फडकवायचा असला तर भारत मातेचा झेंडा फडकावला गेला पाहिजे. पण असं कोणी जाणीवपूर्वक करत असेल तर त्यांना एकच म्हणणं आहे, एवढंच प्रेम आहे पॅलेस्टाईनच्या विषयी, पॅलेस्टाईनमध्ये जाऊन राहा. कुठल्याही परिस्थितीत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी काही मागणी? निश्चितच आम्ही ती मागणी करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.